रागिनी. हां. आणि मी काही घाबरत नाही हां. ते तुम्हाला असं वाटत असेल की मी काही बोलली तर तुम्ही काही म्हणाल तर मी घाबरत नाही. पण मी काही चुकीचं काहीच नाही म्हटलेलं. मी चुकीचं मला काहीच नाही म्हटलंय. जे खरं आहे तेच म्हटलं. आईला खूप टॉर्चर करतात. मी आजपर्यंत चूप राहिली. पण आता मी चूप राहणार नाही. कारण कारण आजपर्यंत ते ऐकायला मी एकटीच होती. माझ्यावर काही परिणाम झाले असतील तर ते झाले असतील. पण आता ते ऐकून ऐकून ते टोमणे होऊन खाऊन मन खराब करून करून त्याचा परिणाम माझ्या बाळावर होईल आणि हे मी सहन करणार नाही. आणि तुम्हाला तरी हे योग्य वाटते का आईचं असं नेहमी 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 मला टॉर्चर करणं, मला बोलणं? असं काय केलं मी? असं काय केलं मी? हा? आजपर्यंत मूल नव्हतं म्हणून एवढं बोलायच्या, एवढं हे करायचे. तुम्ही सुद्धा मला आजपर्यंत खूप त्रास दिला. मग मूल नव्हतं तर याचा माझा काय दोष होता? आणि मग आता राहिलंय ना. आता तर तुम्ही लोकांना तर मला असं फुलात ठेवायला पाहिजे. हा? तर अजूनही तेच म्हणजे याचा अर्थ काय मग? हा? पण सांगून ठेवलं ना, आता मी ऐकणार नाहीये. कारण कारण माझ्या लेकरावर त्याचे परिणाम होतील. नाही, मी आईला बोललो, आईला सांगितलं मी. तू टेन्शन घेऊ नको, तू शांत राहा, एवढे हायपर होऊ नको. चांगलं नसते अशाने बीपी खालीवर होते. ते लेकरासाठी चांगलं नसते. तू एवढं टेन्शन काऊन घेऊन राही? आणि टेन्शन कशाला घेईन मी? बाई गं, आता वाटलं मला बोलतातच काय. नाही, बरं बरं झालं. तरी मी काल दाखव मी भेली म्हणून मी दाखवतच नाही. मी असं दाखव की मी आता भेटच नाही कोणाला. मला तर वाटलं की मला आता रट्टेच खा लागतात की काय. मी 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 कशाला भेटणार आहे? मी भेट नाही कोणाला. सांगून ठेवतो मी कोणाला भेट नाही. मी का मूर्ख आहे का? आजपर्यंत मी भिली नाही, माणुसकीला दबत आली. तर फायदा घेतला म्हटलं त्याचा. सगळ्यांनी फायदा घेतला त्याचा. असं 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 तुम्हा लोकांना असं वाटलं की रागिनी बावळटच आहे, रागिनी स्त्री आहे, रागिनीला काही म्हणा, रागिनी तेच. पण आता नाही म्हटलं, सांगून ठेवते. आता नाही ऐकत मी कोणाचं, घाबरती नाही मी कोणाला. अरे तू शांत राहा पहिले. तू जोरात का बोलते? तू शांत हो ना. मी तुला काही म्हणून राहिलो का? मी आईला सांगितलं, म्हटलं आई असं नको वागू तू तिच्यासोबत. मी आईला बोललो, आता म्हटलं मी आईला की आई जे आतापर्यंत जे झालंय ते झालं. पण याच्या पुढे म्हटलं रागिनीला तू शब्दानेही काही म्हणणार नाही. विचार. नाही तर मी आईला बोललो की आणि तुला वाटते का मी तुला त्रास दिला? ठीक आहे, मी त्यासाठी तुझी माफी मागतो ना. माझा स्वभाव जसा आहे आहे माझा स्वभाव थोडासा गरम, थोडासा आहे माझा हायपर होतो मी हाय. पण मी आता तुझी किती काळजी घेऊन राहिलो. तुझ्या लक्षात आलं ना मी तुझी किती काळजी घेऊन राहिलो ना. अ मग आता तू कशाला चिडचिड करून राहिली? तू शांत राहा ना. हा? हो, मी शांतच आहे ना. मी 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 थोडी चिडचिड करून राहिली. फक्त मी बोलली, मी असं सांगितलं फक्त की बा असं म्हणायचं नाही म्हणून. आणि का माझ्या बाबांना आईला नेहमी आपली आई नुसतं हलक्यासारख्या बोलत राहतात? तुमच्या घरी काय खायला येतात ते? हा, का काही मागायला येतात तुमच्या घरी? काय त्रास काय आहे तुम्हाला त्यांचा? तरी सुद्धा उगा माझ्या आई वडिलांना खाडून पाडून बोलत राहतात. आणि काय त्यांचं काय आहे आणि तुमचं असं काय आहे की तू खूप श्रेष्ठ आहे आणि ते का कनिष्ठ आहे? असं काही आहे का? हा? स्वतःचे तोंड आरशात पाहत नाही आणि लोकांवर नाव ठेवत राहतात. बरं, शांत राहा. आता तू आराम कर. आराम कर. तू चिडचिड करू नको. डोकं शांत ठेव. मन रिलॅक्स ठेव. आराम कर थोड्या वेळासाठी. आणि काहीच कोणाला म्हणायचं नाही, काही चिडायचं नाही. आई पण तुला काही म्हणणार नाहीये. अगं आईचा स्वभाव तसा आहे, तुला माहिती आहे ना. आई तू किती काळजी घेते. त्या दिवशी आपण बाहेर चाललो होतो, त्यांनी काय म्हटलं की राहू दे सगळे कामं मी करते. आईने सगळे कामं केले ना? केले नाही का? काहीच नाही केले. खोटं बोलतात तुमच्या आई. तुमच्या तोंडावर चोपडतात फक्त. राहू दे बाई, मी करू. आणि मागे मला म्हणाला की लवकर ये, अर्ध्या तासाच्या वर थांबली ते खबरदार. आणि मला भूक लागलेली आहे आणि स्वयंपाक करून चालली, असं मला धाकदपट करतात म्हटलं. तुम्हाला काय माहित आहे? म्हणून तर आता मी जे काय आहे ते मोबाईलमध्येच रेकॉर्ड करत जाईन. त्यांचे दोन तो तुमच्या लक्षात आले पाहिजेत की तुम्हाला काय म्हणतात, मला काय म्हणतात, हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून आता मी फोनचं रेकॉर्डर चालूच ठेवणार आहे नेहमी, नेहमीसाठी. या घरात कोण काय ते सगळं रेकॉर्ड झालं पाहिजे. ठेव बिचारे, सारे रेकॉर्डर चालू करून ठेवू. फक्त तू शांत राह. माझं म्हणणं आहे या फालतू गोष्टीसाठी आपल्या लेकरावर परिणाम नाही झाला पाहिजे. एकदम शांत राहा. हं? चल, झोपशील तर झोप. चल मी येतो थोडं बाहेरून. बाहेर बाहेर कुठे चालले? काय नाही, थोडं काम आहे, येतो इथूनच. हा, बाई, हे गेले बाहेर. आता आता मी तर माझ्या सासूले चांगलीच बोलायला, ती आता मला आता ते काही सोड नाही. आता ह्या माणसाच्या आता दाखवली मी 10 हत्तीचं बळ आणलं होतं.
पण आता आतमध्ये माझ्या काय चालू आहे हे फक्त मलाच माहित आहे. रागिनी रागिनी तू घाबरायचं कोणाला. मोबाईल कुठे? मोबाईल जवळ तो हे मोबाईल भेटे. तिला सांगतो तू काय जे करशील ते रेकॉर्ड करतो म्हणतो. बोलतच नाही म्हणते. मोबाईल कुठे आहे माझा? कुठे चालला रे बाबू? येतो आई, थोडं काम आहे. आई, तू तिच्या नादी लागू नको काय, सांगून ठेवतो. टेन्शन घेते, त्या टेन्शनमध्ये मग उगाच तिचा बीपी जास्त झालाय ना, तर फालतूचं मला पटणार नाही हा ते. तू तिच्या नादी लागू नको, तिला काही म्हणू नको, सांगून ठेवून राहिलो मी तुला शांततेनं. बापरे, हेच बोलले एवढं? माहित कानावर विश्वास नाही बसून राहिला की हा माणूस स्वतःच्या मायला एवढं सांगू शकते, माझी बाजू घेऊ शकते. मला कधी वाटलंही नव्हतं. रागिनी, तेरी भी अच्छे दिन आ गए. रागिनी निजली का व? हो, झोपली मी. येते भैया. काय काम आहे? माझा जो मोबाईल आहे, बोला बोला ना, काय काम आहे तर बोला बोला. रेकॉर्ड चालूच आहे फोनचं माझ्या. आता का माय जे ते त्या फोनात काय रेकॉर्ड करत? हा, काय म्हणलं व मी असं तुले? हा, असं मी काय म्हणलं तुले? लागे फोनात रेकॉर्ड केलं, लागे दिलीपले ऐकलं. हा, किती मा दिलीप मले बोलला. हा, मा पोराच्या मनात माईशी आलं होतं. हा, मी नाही विष बिष कालवत, मला काही काम नाहीये. पण जे आहे ते आता फोनातच रेकॉर्ड होईल. कारण तुम्ही मला काय म्हणता, तेही काय म्हणता, ते समजलंच पाहिजे. आता तुम्हाला म्हणता ना मुलगा झाला पाहिजे, तुम्ही मला आज देता ना, काय काय बोलता, कसं कसं बोलता, सगळं तुमच्या पोराला समजलंच पाहिजे. ते असं वाटते त्याची माय तर या जगातली लयच चांगली माय आहे. तुमच्या पोराला तर वाटते त्याच्या मायसारखी मायच नाही. समजलं पाहिजे ना पोराली की आपली माय काय रंगाची आहे तर. कशी बोलत व रागिनी? हा, अशी बोलत, असं बोलाव का काही? आव, माले कोण हाय व तुमच्या घर? हा, मी का तुला वाईट पाहतो? मा पोराचा मला जीव हाय, मला पोरात जीव हाय. हा, आणि तू त्याची बायको हायस, मग मी का मले का तू टाकूनीची हायस का? दुरून बोला, दुरून बोला. एवढी काऊन भेतो? तोंडानं तर लय वटवटर करून राहिली ना, मनातून तर थरथर कापून राहिली. एवढं भेत आणि काले चबर चबर करतो मग. कोणाले धाक दाखवून राहिली फोनाचा? तुले काय वाटून राहिलं? या फोना फानाच्या टपराईले भेणारी मी नोय. आणि हे ध्यानात ठेवजो, तो मला पोरगा पहिले हाय, तो आला नव मागून झाला. हे लक्षात ठेव का? तो साऱ्यात पहिले माल पोरगा आहे. ते तुले वाटत अशी की तू काळजी करून राहिला आणि तोले संग लय गुलू गुलू बोलते म्हणजे तो तले लय जीव लावते आणि तो हमेश तो आली बाजू घेईल. भुलून जाय, एक डाव तू जिंकली म्हणून हमेशा मी हारील असं नाही. हे ध्यान ठेवतो. आणि टप्पर फोनायचे बाजूले कर किती रेकॉर्ड करतो तो. मी रेकॉर्ड केलं, मी रेकॉर्डच करतो ना. कर ना मग. म्या का तुले काही बोलली? म्या तुले काही म्हणलं? काहीच नाही. म्या तुला सांगितलं की तो पहिले मला पोरगा आहे, तुला नवरा मागून हाय. याच्यात म्या का चुकीचं म्हटलं माय बाई? ऐकव जगाले, ऐकव ना जगाले बी कोण काय म्हणते तो. म्या का तुला सासूरवास केला? आता म्हणशीन मै सासू असं म्हणते का तसं म्हणते? सासू होय, बोलतच असते. झोपा मग आता, सकाळून उठा. हे मला धमकी देऊन चालली का? लय फुतकून राहिली हे. नाही, हे फुतक्याचं कारण एकच, इले दिवस आहेत ना, म्हणून हिनं मा पोरग कब्जात केलं. फुदक म्हणा, कितीक दिवस फुदकशीन? 9 महिने. एक डाव करू आमच्या हातात आलं की मग सांग तू इले इंगा ना, लाथ मारून घराच्या बाहेर काढीन तर नाव बदलून ठेवीन. ऐ, आला का बाबू? ये. काय झालं? अरे काही नाही, घंटाकभर रागिनी जोड बसली होती,
तिच्या डोक्यावरून हात फिरवला, तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिले म्हणलं माय आम्ही का तुला दुश्मन हाव? मग एवढी बोलली मा पोरग तुला एवढं जीव लावते अन तू त्याले जेलात टाकायच्या धमक्या देतो, पोलीसच्या रिपोर्टच्या धमक्या देतो. मा एवढा सोन्यासारखा प्रका आणि त्याले तू अशा धमक्या येतो. असं समजावून सांगलं म्या तिले. तू काही म्हणू नको तिले. काही कसं चिडचिड होते बाईच्या जातीले, अशा होतेचे, काही ध्यान नको देऊ. म्हणू दे म्हणलं तर तिनं तुले जेलात टाकतो. तुले म्हणू दे म्हटलं तर काही म्हणू नको तिले. मी तिले ते चांगलं म्हणलं माय तू मले मा पोरीवानी. म्या लय तिले समजावून सांगलं. आता बसली ते तिले सांगितलं काही लागलं खायचं, काही वाटलं कुठे जायचं मला सांगत जाय. आता मलेच कोण रे बाबू, रागिनीत तर मला इतका डू हाय काय सांगू. ही माई सासू मागच्या जन्मात कोण होती मग? गिरगिट होती का सरप होती? 2 तोंडाची, सरपावानी 2 तोंड आहे तिले आणि गिरगिटावानी रंग बदलती. काय पोराले कसं सांगून राहिली? रागिनी बाई वा बाई. बाई माई सासूच होय ना? मले बाई म्हणते. कोणी आलं वाटते. कोणी आलं की कोणाच्या समोर, नाही तर इले काही लागलं की मग मी बाई होतो, नाही तर मग काट्टी पोट्टी सगळंच असतो मी. बाई मी आवाज देऊन राहिली तुले, कोणी आलं नाही. अव मी म्हणतो जाय बरं बस बरं जर हवेशीर. तू राहू दे आजचं सबं, थंड पाणी मी करतो. का बरं? सांग का बरं? अव कच कराव का असं लिहिलं आहे का? मा हातचं खाऊ नाही का तुले? आज मी करतो तुझ्यासाठी साजरा स्वयंपाक मस्त. आणि तुले मा हातानं घास भरव. तुले तर खोटच वाटते. तुले तर वाटते सुचातवाल्या जीवच नाही. अव मला एका जीव आहे तवाल्या, तुला काय सांगू. मोठीपेक्षा जास्त जीव आहे, पण असं मला सांगता येत नाही, म्हणता येत नाही. तशी मोठ्या लोकांची पोरगी आहे. मा मोठा पोरगाई लय कमावते, मोठी सून लय साजरी आहे. तिले काही गरज नाही ना जीव लावायची. आता तोही ना दारी, बापाचे घरी ना दारी, गरीब बाप. आता नवराई काही एवढा पुरा पाठवत नाही. मग तुले तोय लाड करणं, तो हौसन्यूस करणं साचंच काम आहे. जाय बस मी करतो तुला. मायबापाच्या घरी धंदाच केला व माय लहानपासून है ना, लहानपणापासून धंद्यातच घात मायनं. कहू इथं आल्यावर का मला बंगईचे धोके होते? मी काम नाही केले का? अव माय माटोंगा याच्यानं, नाही तर म्या आता तुला हातावरची मेहंदीमुळे लोक तुला पाण्यात हात नसता घालू दिला. पण काय करू, तुला माहित आहे ना तुला लग्न झालं त्यापासून माया कंबरचा त्रास, डोंगराचा त्रास किती उमयला. पाय तर तू मला किती त्रास होते, उठता बसता चालणं मुश्किल आहे मले. तुले तर समज माहीत आहे. म्हणून म्हणून तुला धंदा करू देऊ, पण तुला सांगतो रागिनी, तू कामं करस की नी तर मला थट जीव तुटे. कसं वाटे माय सांग. आपण काही करू शकत नाही, पण मला लय खराब वाटे ना. पण जाऊ दे, आता तर मी करतोच. माय टोंगे तुटले तर चालतात, टोंगाच्या वाट्या घासल्या तर चालतात, कंबर मोळी तर चालते, पण मी काम करतो. माय रागिनीले आता मी 9 महिने इतका आराम देतो. नाही काही काम बिम खायला करायला लागते. मला काय बेड रेस्ट थोडी सांगितलं डॉक्टरांनी. माझं झालंय सगळं. माझी काय भाजी पण तयार आहे. आता काय पोळ्याच लागतात. मी करते, मी काम नाही करायला लागत. करते मी माझे काम. तुम्ही जा बसा. अहो करतो ना. मग त्याने म्हणतो की तुमची आई तुमच्याच तोंडावर म्हणतात काम करतो मग करत नाही असं म्हणस ना त्याले तू. मोराले मला विरोधात भडकवतं. तुला काय वाटून राहिलं? माल्या पोराले मला विरोधात भडकवतं का तू? त्याचे कान भरतं. त्याला काय म्हणस की तुमची आई तुमच्या देखतच म्हणते काम करू नको, मागा जोडून सारं काम करून घेते. नाही तुले नाही काम करायला लावू.
आयतं बसून खाऊ घालू का तुले? ते आयता टप्पू हाण्याला आणलं का मी? हा, का ती फुकटचं गिळायला आणलं? सून होय, घरचा धंदा तू नाहीच करशील तर काय तू येणार आहे का करेली? कर लवकर लवकर. आणि खबरदार मा पोराले जर काही सांगशील तर विचार करून ठेव. बहीणची मला बोलून गेली, मोबाईल जवळ नव्हता, हे बोलणं तर मी रेकॉर्डच केलं असतं. हा, मले ना आता मोबाईल समोरच ठेवा लागत जाईल. लहान धमकावून घे मला. इले का भेटू मी? बात भेट नाही मी आता इले. मोबाईल मध्ये रेकॉर्ड करते नाही, आता मोबाईल तुले दिसते का? बस म्हणा शोधत मोबाईल मध्ये रेकॉर्ड करते नाही, लय शायनी गी. ना बजी की बास, ना बजी की बासी, ना राहिला मोबाईल, ना राहिली रेकॉर्डिंग. आता ती होय आणि मी पाहतो आता काय रेकॉर्ड करते आणि काय घडते. हे आता तिचं तिलाच समजणार नाही. माझा मोबाईल कुठे येईल का? मला तुम्ही तिकडच्या मध्ये ठेवला होता. मोबाईल आता असता हे रेकॉर्ड केलं असतं बा सगळं. माझा मोबाईल ठेवला होता मी इथं. आता का तो मोबाईलवर राखा नाव का मी? मैला ती ठेवला होता मला माहित आहे काय? नाही नाही, मी इथंच ठेवला होता. कुठे गेला? खाल्ला म्या डोक्याची. वान आले नाही ना गुण आले नाही तर अकले तर कवडीची नाही. मला मोबाईल कुठे गेला राखा नाव का? जाय बाय मुकडा स्वयंपाक, भूक लागली इकडे. मोबाईल 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 संग तुले फेकून देईन. माझा मोबाईल कुठे? पहिले पोळ्या करून घेत, मग मोबाईल पाहते. मला मोबाईल सोबतच ठेवा लागत जाईल. हा, लय बोलते हे. थांब, आता मोबाईल असता सगळं रेकॉर्ड केलं असतं, येईल सगळं ऐकवलं असतं. थांब, पहिले पोळ्या करते, माझा मोबाईल पाहते. मी मला वाटते तिकडच्या रूम मध्ये ठेवला का काय सांगावं मी.